नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहे शंकरपाळी. दिवाळीच्या फराळातला एक पदार्थ, गोड पदार्थ. तर तो कसा करायचा ते आज आपण बघूया. आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, आणि हे प्रथम आधी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. विरघळलं पाहिजे साखर दुधामध्ये. इथे दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालतं. आता त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. इथे 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप घेतलेलं आहे. गोड तुम्हाला जरा जास्त हवं असेल तर 1/4 वाटी साखर केली तरी चालते. बाकीचं प्रमाण ते वाढवायचं नाही आहे. दूध आणि तूप ते 1-1 वाटीच ठेवायचं आहे. आता हे विरघळलेलं सगळं मिक्स झालेलं सामान आपल्याला परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये चाळून मैदा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता मी इथे 3 वाटी घातलेला आहे. आता त्याच्यामध्ये मळत जायचं पीठ आणि जर ते पातळ वाटलं तर पुन्हा त्यामध्ये मैदा घालायचा आहे. खरं म्हणजे अशी पद्धत असते की हे जे प्रमाण आपण मिक्स करून घेतलेलं आहे तूप, साखर, दूध, तर त्याच्यामध्ये बसेल तेवढा मैदा घालायचा असं असतं. 3 वाटी सगळं प्रमाण घेतलेलं आहे त्याला, तर इतके वाटी मैदा असं नसतं, तर त्याच्यामध्ये बसेल तितका मैदा घालायचा असतो. तर इथे मला 4 वाटी मैदा लागलेला आहे. मी तुम्हाला प्रमाण समजावं म्हणून सांगते, पण प्रत्येकाचं हे वाटी वेगळी असेल किंवा फुलपात्र वापरलं असेल तर ते प्रमाण वेगवेगळं असू शकतं. आता हे गोळा त्या पिठाचा करून घेतलेला आहे आणि आता आपण शंकरपाळी लाटायची आहे. अशी एकदा चपाती करून घ्यायची आहे मोठी अशी. अगदी चपातीसारखी पातळ नाही लाटायची आहे ती. फक्त एकदाच सुरुवातीला त्याला पीठ लावून घ्यायचं आहे. नंतर पीठ न लावताही ती लाटली जाते, चिकटत नाही ती. आता चिरण्याच्या सहाय्याने किंवा कटरने शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत. पिझ्झा कटर तुम्ही वापरू शकता किंवा सुरीही वापरू शकता. हे कढईचं छोटं पीठ आहे ते काढून ठेवायचं. ते नंतर ज्यावेळी आपण पुढचा गोळा घेतो त्याच्यामध्ये ते वापरायचं आहे. आणि एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. जास्त वेळ शंकरपाळी करून ठेवायची नाही. लाटून 1 किंवा 2 हे सेट करून झाले की आपण ते तळून घ्यायचे आहेत. आधी एक शंकरपाळी टाकून बघायचं तेल तापलेलं आहे का, आणि मग बाकीच्या शंकरपाळी त्यामध्ये घालायच्या आहेत.
आधी सुरुवातीला पूर्णपणे तेल तापवून घ्यायचं आहे. त्यात शंकरपाळी घातली की पुन्हा गॅस बारीक करायचा आहे. त्या तेलाचं तापमान जर तुम्हाला कमी वाटलं तर पुन्हा जरासा गॅस वाढवायचा, कमी करायचा. असं करत शंकरपाळी तळायची आहे आपल्याला. एकदम पूर्णपणे स्पीडमध्ये गॅस जर ठेवला तर शंकरपाळीचा कलर काळपट असा येणार. त्यामुळे गॅस कमी जास्त करत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे. आणि अशा तऱ्हेने शंकरपाळ्या करून तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे शंकरपाळी करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.